students. Today we are going to learn our next chapter, current, electricity. We know electricity is most important thing in our day-to-day activity. We depend on electricity almost for everything. In our home, we use electric appliances like refrigerator, fridge, washing machine, oven, heater, geyser, and so many electric appliances. These appliances save our time as well as our trouble. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत इलेक्ट्रिसिटीचा कितीतरी वेळा यूज करतो किंवा रात्री स्वस्त झोप यायला सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज असते. फॅन नसेल तर झोप लागत नाही, गरमी होते, मच्छर चावतात, आहे की नाही. तर अशी ही इलेक्ट्रिसिटी आपल्या घरात युजफुल आहे. आपल्या घरातली आपली उपकरणे आहेत, इलेक्ट्रिक मिक्सर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे, अशी खूप सारी उपकरणे आपण वापरतो. त्यामुळे आपल्या वेळेची आणि श्रमाची बचत होते. तर आपल्या घरातच नाही तर इन हॉस्पिटल, बँक, इन प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, इन इंडस्ट्रीज द इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी नेसेसरी थिंग. आणि समजा त्या ठिकाणी अशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्स आहे, हॉस्पिटल्स आहेत, इंडस्ट्रीज आहे, तिथे समजा इलेक्ट्रिक सप्लाय गेला तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटरची व्यवस्था असते. कारण इलेक्ट्रिसिटी शिवाय तिथे भागत नाही. किंवा आपल्या घरात सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटीचा कितीतरी यूज करतो. तर अशी ही इलेक्ट्रिसिटी युजफुल आहे. तर आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा करंट इलेक्ट्रिसिटी. करंट कसा फ्लो होतो. तर नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटीचे एक एक्झाम्पल आहे व्हेन द लाइटनिंग स्ट्राइक ऑन द अर्थ. जेव्हा आकाशात विजा चमकतात, हे फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटीचे उदाहरण आहे. ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी द लाइटनिंग स्ट्राइक्स ऑन द अर्थ. तर या चॅप्टर मध्ये आपलं फर्स्ट कन्सेप्ट आहे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. व्हॉट इज पोटेन्शियल? वी नो वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. देर इज अ ऍक्टिव्हिटी इन युअर टेक्स्ट बुक. सिंपल ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही करू शकता घरी. ती ऍक्टिव्हिटी यावरती सिच्युएशन लक्षात घेता ती ऍक्टिव्हिटी आपल्या सिलेबस मधून रिड्यूस केली आहे. पण ती रिड्यूस केली याचा अर्थ कट केली नाही, तर ती तुम्हाला टेस्ट स्टडीसाठी ठेवलेली आहे. तर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी घरी करू शकता. किंवा दोन बाटल घ्या छोट्या, एका उंचावर ठेवायची, एकाची पाण्याची लेवल जास्त, दुसऱ्याची कमी, आणि तिथे एक पाईप जोडा. दोन्ही बॉटलमध्ये एक पाईप टाकायचा छोटा. तर काय होईल तुम्ही इमॅजिन करू शकता. द वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. जिथे पाण्याची पातळी जास्त असेल तिथून कमी पातळीकडे पाणी वाहतं, हे आपल्याला माहित आहे. लाईक दॅट ऑफ वॉटर, इलेक्ट्रिक चार्ज ऑल्सो फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. अँड धिस लेवल ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज नोन ॲज पोटेन्शियल. व्हॉट इज पोटेन्शियल? The level of electric charge is known as potential. Now, potential difference. This potential difference simple concept है. Level of electric charge is known as potential and difference between the potential difference म्हणजे काय म्हणू आपण याला? Difference between level of electric charge is called as potential difference. ही त्याची डेफिनेशन आहे. जर या कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होण्यासाठी सांगितलंय की व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स. डिफरन्स बिटवीन द लेवल्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, बिकॉज द लेवल्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज नोन एज पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स मीन डिफरन्स बिटवीन द लेवल्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. याची नंतर आपण डेफिनेशन सायंटिफिकली करणार. आता बघा पोटेन्शियल डिफरन्स कसा क्रिएट होतो. त्यासाठी तुम्हाला एक डायग्राम काढली आहे. हिअर इज टू कंडक्टर्स ए अँड बी. These conductors are fixed with insulating covering stands and at point A there is high electric potential. म्हणजे याची इलेक्ट्रिक चार्जची लेवल कशी आहे? जास्त आहे. At point B there is low electric potential and these two conductors are joined with conducting wire
तर कंडक्टिंग वायरनी हे जॉईन केल्यानंतर जसं वॉटर फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल आहे ना, तसंच दिस इलेक्ट्रिक चार्ज flows from higher potential to lower potential. That means this charge flow from point A to B. In this process, the electrons moves from point B to point A. Electrons are negatively charged particle and moves from negative charged particle to positive. This is the positively charged conductor and this is negatively charged conductor. So electron moves from point B to point A, but the charge, positive charge, flows from point A to point B, and this flow of positive charge is known as current. ते आपण समोर बघू करंटच्या डेफिनेशन मध्ये. तर अशा प्रकारे इथे दिस इज द डिफरन्स इन इलेक्ट्रिक पोटेन्शियल. लो हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल get positive charge and low electric potential have negative charge. So this difference in potential is called as potential difference. Now तुम्ही शेल बघितलाय, तर शेलला दोन टर्मिनल्स असतात, एक पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरा निगेटिव्ह टर्मिनल. तर काय होतं ऍक्च्युअली त्या दोन टर्मिनल मध्ये आपण जर कंडक्टिंग वायर जोडली तर तिथे त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो आणि ड्यू टू दॅट पोटेन्शियल डिफरन्स द करंट फ्लो थ्रू दी कंडक्टिंग वायर. तर हे होत असताना त्या शेलच्या आतमध्ये केमिकल रिएक्शन घडून येते. द केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस इनसाइड द सेल and due to that reaction there is a potential difference created on the two terminals of the cell. One is positive and other is negative, and due to the potential difference current flows through the conductor and chemical reaction takes place. That means work is done. So potential difference of a cell can be defined as the amount of work done to carry a unit positive charge from one point, that is point A to point B, from one point to another point, called as potential difference between two points. The amount of work done to carry the unit positive charge from one point to another point is known as potential difference between two points. This is the definition of potential difference. Now, potential difference, the second name of potential difference is voltage. यालाच काय म्हणतात? voltage. Potential difference बरोबर काय होईल? Work done divided by charge transfer. So potential difference is equal to work divided by total charge transfer. Potential difference is denoted by the letter V, capital V, because it is also known as voltage. Potential difference आपण आपल्या व्यवहारिक भाषेमध्ये म्हणतो voltage. So it is denoted by V. So formula will be V equal to W. Work is denoted by W and charge denoted by the letter capital Q. So we got the formula V equal to W upon Q. Now SI unit of this potential difference is volt. आपण voltage कशामध्ये मोजतो? Volt. So SI unit of potential difference is volt, and SI unit of charge is coulomb. Unit of electric charge is coulomb. Now from this formula we can define the 1 volt. 1 volt. So 1 volt is equal to SI unit of work is joule. 1 joule divided by the unit of electric charge is coulomb, and in short it is write as
C, capital C. So we got the second formula, 1 volt is equal to 1 joule divided by 1 coulomb. So from this formula we can define the 1 volt. आपण 1 volt ची पण डेफिनेशन या फॉर्म्युल्यावरून करू शकतो. When 1 joule work is done to carry the 1 coulomb, then the potential difference is 1 volt. अशा प्रकारे आपण याची डेफिनेशन करू शकतो. तर आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो, इलेक्ट्रिसिटी, यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड what is potential and potential difference. So we have to write the definitions of potential difference, unit of potential difference. This is the unit of potential difference. This is the important, and what is 1 volt.